साठविला हरी जे हे हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार हरी आला हाता हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो न देवरी त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांगे नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासिगा तयाचे चरणावरी साष्टांगा उभारिला ध्वज तिनी लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भीमातिरी निवासाय पंढरीपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारो आता साठविला हरी जे हे हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे तुकोबारा यांचा चार चरणाचा बहुतेक पाठ असलेला ज्यांच्या पाठ नसेल त्यांच्या आज कानावरून गेला असेल पण इथं बसलेल्या सगळ्यांच्या वरून असं वाटतं चेहऱ्यावरून का सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे नसला पाठ तर कानपाठ का होईना असेल
कानावरून गेलेला आहे, आणि नसनच कानावरून गेला तर आज कानावरून गेला असेल. असा प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला. या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो असा, तुकोबाराय या अभंगातून यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश करतात. काय उपदेश केला? की तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमाग एक राहाडगाड. काय राहाडगाड ग? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. येरझार मात्र थांबत नाही. ज्या विषयाला थांबा नसतो तो दुःख रूप असतो. ज्या विषयाला शेवट नसतो तो दुःख रूप असतो. ज्या विषयाला फुल स्टॉप नसतो तो दुःख रूप असतो. ज्याला थांबा आहे, पूर्णविराम आहे, तो विषय सुखरूप असतो बर का. प्रपंचाला थांबा नाही. म्हणून प्रमाण कशी आहे प्रपंचाच्या बाबतीत? दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार दुःखाचा आहे का? तर संसाराला थांबा नाही. प्रश्नार्थक आहे. पुढं काय पुढं काय पुढं काय? मी आपल्या लक्षात आणून देतो, घराच्या वरती तुम्ही 5ही मजले बांधले तरी वर गज सोडलेलेच असतात. त्याला चाल म्हणतात. चाल सोडलेली आहे म्हणजे धावच थांबत नाही, पूर्ण विरामच नाही, थांबा प्राप्त नाही. म्हणून हा दुःखाचा आहे. मंदिराला कळत झाला की थांबा प्राप्त झाला म्हणून सुखरूप आहे. ज्या विषयाला थांबा आहे. आमच्या संत बहिणाबाईंचं एक प्रमाण आहे. गोदावरी मातेचा उगम कुठे झाला? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतातून. पुढं गोदावरी माता कुठं आली? कुशावर्त नावाच्या कुंडात आली. त्याच्या पुढे रामकुंडामध्ये नाशिकला येते. त्याच्या पुढं व्हाया कोपरगाव मार्गे पैठण. त्याच्या पुढे नांदेड मार्गे सप्तमुखाने समुद्राला मिळाली. आता परत पुढे थांबा प्राप्त झाला. धाव थांबली का? विषय हा दुःखरूप नसतो, ज्याला थांबा आहे. हा माझा मुद्दा. जोपर्यंत येरझार थांबत नाही तोपर्यंत दुःख थांबत नाही बरं का. थांबा प्राप्त होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. मग ही गोदावरी माता निघाली ब्रह्मगिरी पर्वतातून, परत त्र्यंबकेश्वरला जाते का? बैल मले कुदा मिळाली सागरा, माघारा नये त्र्यंबकाते, माघारा नये त्र्यंबकाते, माघारा नये त्र्यंबकाते. थांबा प्राप्त झाला, समुद्र विषय प्राप्त झाला, परत त्र्यंबकेश्वरला येणे नाही. तसं पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. ज्या वेळेला याला थांबा प्राप्त होईल. कधी होतो थांबा? तुम्ही कधीपासून सांगताय की नुसता थांबा प्राप्त करा, थांबा प्राप्त करा, पण तो कशाने होईल? ऐका जरा, इकडं लक्ष द्या. 1 मिनिट हा अभंग आपल्या लक्षात येईल. थांबा प्राप्त करण्याकरता देव हातात घ्या. माझी भाषा कळती ना? देव हातात आला काय होतं, काय होत नाही देव आल्यावर हे विचारा. आता हे सांगायला थोडं सोपं आहे पण करायला अवघड आहे बरं का. देव हातात घेणं ऐकायला सोपं वाटलं तरी करायला अवघड आहे. सहज नाही. हातात कधी येतो? जितकं संसारावर प्रेम आहे तेवढं त्याच्यावर जर केलं तर देव तुमच्या हातात नाही, हातातलं खेळणं होतो. नादबाबाची भाषा. द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्ट ती सर्वता, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता
खेळणे होय गा खेळणे होय. काय होतो हातातलं खेळणं होतो. त्याच्या जितकं प्रेम संसारावर, संसाराची माया संकल्पावी देवा आणि मग आवडते भक्ती याची थोर. एकदा संसारा इतकं प्रेम जर देवावर केलं तो तुमच्या हातातलं खेळणं होईल. एकदा का हातात आला मग कशाची चिंता, मग मात्र चिंता राहत नाही. आपल्याला एक चिंता आहे सगळ्यांना. सकाळी उठल्या उठल्या काय चिंता? नित्य उठून या खावयाची चिंता. आणि संतांनाही चिंता आहे, पण कोणती? बुडते हे जन, ही संतांची चिंता. संतांची चिंता ही जगत कल्याणाची आहे आणि आपली चिंता मात्र बुडवणारी आहे. विठाला विठाला तो हातात आला मग चिंता राहत नाही. आणि खरं तर देवाच्या भक्ताला चिंताच नसते. आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कुरल मागे, राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची काय भीक मागे. अरे राजाच्या बायकोला भीक मागायची काय करायची? मनाची आजोगे सिद्धी पावी. म्हणून चिंता करायची गरज नाही, चिंतन करत राहायचं. ज्या ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये एक तुमच्याकडे एक शब्द आहे का नाही कुणास ठाव, आमच्या भागातलंही प्रचलित आहे, टेन्शन. हा शब्द ज्यांना तयार केला त्याला मी सापडून राहिलो. काय खतरनाक शब्द आहे हा टेन्शन. लहान पोराला टेन्शन, म्हाताऱ्या माणसाला टेन्शन, नवऱ्याला टेन्शन, बायकोला टेन्शन, सासूला टेन्शन, आजी सासूला टेन्शन, खापर सासूलाही टेन्शन. टेन्शन नाही असा माणूसच सापडत नाही. ऐका आता, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या जीवनाच्या यादीमध्ये जिथं तिथं टेन्शन नावाचा प्रकार दिसला का तो टेन्शन शब्द उचला आणि तिथं चिंतन शब्द घाला. दुःख करण्याची वेळच तुमच्या जीवनात येणार नाही. चिंता नाही कोणाला? देवाच्या भक्ताला कसली चिंता? नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. उपदेश फक्त माझ्या जिजाबाईला नाही, निमित्त आहे, पण उपदेश आपल्या करताय. निमित्त असेल जिजाबाईंचं. म्हणून इथं मात्र एकदा तो हातात आला का कशाची चिंता राहत नाही. का हो? आम्ही जर नुसतं त्याचेच झालो, याच काय? ती चिंता तुम्ही करायची नाही, तुमची चिंता तुम्ही करायची नाही. तुझी चिंता त्याची सर्व, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे.
ख्यात करू कोणाच्या कौतुका नको घेता तुम्हाला जे कळत नाही ते त्याला कळतं. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला कळत नाही पण त्याला कळतं बरं का. त्याला कळतं. म्हणजे आपल्याला ज्याची गरज आहे ते देवाला माहिती जरी आपल्याला माहिती नसलं. मला वाटतं एक अभंग आहे, घातला दुकान आली अशी आली अशी काय फुकट आहे फुकट. हा संतांच्या दुकानातला माल पैसे लागत नाही. देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काय. फुकट आहे फुकट. जया जे पाहिजे वरून बर का कसं आहे जया जे पाहिजे ते आहे. कोणी त्याकडे ना पाहिजे तंबाखू खाय जया जे पाहिजे तुम्ही तर म्हणले ना. जया जे पाहिजे म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला कळत नाही. गरज नाही त्याची आवड आहे ते आवश्यक नाही. आपल्याला काय पाहिजे हे देवाला कळतं. जागा चला पुढे तो हातात आला सगळी चिंता नष्ट होते. मग जीवाच्या पाठीमागं लागलेली सगळ्यात मोठी चिंता पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं. हा म्हणून येरझार थांबते एवढ्यावर थांबत नाही. पुढची अवस्था हातात नाही त्याला आता हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. साठवता येतो अनेकाने साठवला. कोणी कोणी साठवला उदाहरण क्रमांक 1 परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे. आणि या गंगाखेड मध्ये दमा आणि करंडूबाई नावाचे एक दाम्पत्य पंढरपूरचे वारकरी. पांडुरंगाला नवस केला पुत्र संतती नाही पुत्र नाही याचं दुःख नाही पण आमच्या नंतर वारी बंद पडेल याचा अंतःकरणात दुःख आहे. घरी गेल्यानंतर स्वप्न पडतं. पांडुरंगानं स्वप्नात जाऊन सांगितलं दमा तुला मुलगा नाही मुलगी होईल. आणि ती मुलगी स्वप्नात सांगितलं दामू शेट्टीला देऊन टाक. ज्या वेळेला दिंडी येते बापा बरोबर निघाली बाबा मला तुमच्या बरोबर यायचंय. आली पंढरपुरात डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं आणि तो असा पाहिलिया पैसे जीवी जोडून. हा एकदा का त्याला डोळे भरून पाहिलं का माणूस वेडा झाल्याशिवाय राहत नाही. आणि नाही वेडा झाला तर समाज त्याला वेडा म्हणल्याशिवाय राहत नाही. ज्यानं डोळे भरून पाहिलं त्याची अवस्था सांगतोय बरं का. पहिली गोष्ट ज्याने खरंच पाहिलं तो परतच येत नाही. तो का पंढरीशी गेला गेले नाही आले परतोनी. पंढरीचे भूत मोठे एकदा त्याला पाहिलं परत येत नाही. पण आपण चांगलं पाहतच नाही म्हणून परत येतोय. गेलं एकदाच पाहिलं डोळे भरून आणि सांगितलं बाबा मला आता परत यायचं. स्वप्नाची आठवण झाली दामू शेट्टीला देऊन टाकलं. 7 वर्षाच्या चिमुरडीला दळायचं काम आहे. कामाला सुरुवात करायची तर देवाचं नाव घ्यायचं मग कामाला सुरुवात. जात्यावर दळायला बसली का आवाज द्यावा कान्हाई दळीन मी एकली कान्हाई दळीन मी एकली. जगाचा मालक आहे विटेवरती उभा आहे. जनाबाईचा आवाज कानावर पडताच रुक्मिणी मातेला सांगो मला जणी बोलावते जाऊ का. निघाला जगाचा मालक आणि आवाज देतो जनाई दळीन मी एकली. जनाई देव म्हणतो आणि जनाबाई म्हणते का नाही. बसला मला जा जा दळू लागू दे. काय करायचंय जनाबाई असा एखादा अभंग गुणगुणायची. बऱ्याच माणसाला गुणगुणायची सवय असते. स्वयंपाक चालल्यानंतर बऱ्याच ठिकाणी किचन मधून गुणगुणायचा आवाज येतो आणि तसलं मग ते
चाललेला अभंग गुणगुणायचा, जगाच्या मालकानं तो ऐकायचा आणि विटेवर गेलं की त्याला दुसरं काम नाही. जनाबाईनं गुणगुणलेला अभंग लिहून काढायचा. तुम्ही माना अथवा नका मानू, कुणाचा लेखक कोण आहे, कुणाचा लेखक कोण असेल, पण जिला आम्ही दासी म्हणत होतो अशा माझ्या जनाबाईचा लेखक ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि मग अभंग कोणता लिहावा त्याने ऐकायचा. धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोरा, पंढरीचा गळा बांधून या दूत. पुढचं कामाचं आहे माझ्या. हृदय बंदी खान केला आणि आत विठ्ठल कोंडीला, म्हणजे साठवता येतो. उदाहरण क्रमांक 2. आरण नावाचं आरण भेंड म्हणजे पंढरपूरच्या जवळ एक नगर जवळ पण आहे बरं का आरण. ते आरण भेंडला माझे सावता बाबा शेती करायचे. जगाचा मालक लहुळा कुर्मदासाच्या भेटी करता निघाला आणि रस्त्यामध्ये मळा लागला. माझ्या सावता बाबाचा विश्रांतीची दुपारची वेळ आहे. असा विळा कमरेला खोवलेला, मांडी भरत धोतर आहे माझ्या सावता बाबाचं. जगाचा मालक आहे आणि सावता बाबा जवळ येऊन जागा मागतो. मला जागा द्या लपण्याकरता. माझ्या पाठीमाग चोर लागले म्हणे. सावता बाबा म्हणे जगात सगळ्यात मोठा चोर तूच आहे आणि तुझ्या पाठीमाग कोणाची हिंमत आहे चोराला लागायची. तुला काहीतरी लीला करायची असेल देवा. ठीक आहे, अशी जागा दे सावता की मी कुणाला सापडणार नाही, अशी जागा दे. कमरेचा वेळा काढला, इथून इथपर्यंत आपलं शरीर फाटलं. सांगितलं देवा जा आतमध्ये. मला वाटतं देवा करता स्वतःचं शरीर फाडणारा जगातला पहिला साधू माझे सावता महाराज आहे. शिवून घेतलं पण एक घोटाळा झाला. तंबाराचा काठ आणि आले पाहायला. नामदेव महाराज होते ना बाजूला, देव सापडत नाही म्हणून आले आणि सावता महाराजाला विचारलं. पण इकडं प्रकार काय झालाय. नाम ज्ञान देव राहिला बाहेर, नाम ज्ञान देव राहिला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला नाता त्रिलोक्याचा, साठविला नाता त्रिलोक्याचा, साठविला
जगाची माता कशावरून म्हणे साठविला दाता त्रैलोक्याचा म्हणजे साठवता येतो साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सुफल व्यापार मग व्यापार सफल होतो जीवनातला अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला मग काओ हे पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू कशामुळे जन्म घेणी लागे वासनेच्या संगे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी आगा कर्मे जई उरावी तरी ते सुख दुःखे फळावी तया ते भोगावया यावे देहा एका मग वासना शिल्लक राहिली का परत जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म मग काव भजन करणाराची आणि ज्याने साठवला त्याची वासना शिल्लक राहत नाही जरी वासना शिल्लक राहिली तर वासनाच हरिरूप बनते तेची झाली अंगी हरिरूप मग आता कैचे येणे जाणे सहज खुंटले येरझार थांबते म्हणून त्याला हृदयरूपी मंदिरात साठवा तो का म्हणे हरी काय म्हणून अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला या ठिकाणी ज्या निमित्तानं आपण जमलात तुमचा माझा पहिला संबंध आहे असू द्या काय हरकत नाही फक्त ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन आलं का हातानं टाळी मुखानं नामचिंतन विक्षेप न करता शांत चित्तानं ऐका माझा स्वभाव तुम्हाला माहिती तुमचाही अजून मला माहिती नाही कीर्तन झाल्यावर आपण थोडी चर्चा करू आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खरं तर आलो आहे आमचे श्यामभाऊ नाना श्याम नाना बऱ्याच मला वाटतं वर्ष झालं असेल तेव्हापासूनची ही तारीख थोडीशी चेंज झाली नंतर काही कारणास्तव आणि ते भेटायलाही आले होते मला माझी इथं कथा असते भिवपूरला जालन्याच्या बाजूला मंगळवेढा त्या ठिकाणी श्याम नाना भेटायलाही आले या नानांच्या माध्यमातून त्यांची जी काही पिताश्री आहे स्वर्गीय शेषराव भाऊ सकाराम चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात हा जो काही परिवार आहे खरं तर ही चौघी भावंड रामेश्वर भाऊ श्याम भाऊ गोविंद भाऊ आणि गोपाळ भाऊ ही 4 मुलं बाबांची त्यानंतर मुलगी आहेत स्नेहा निलेशराव जराड त्यानंतर निलेश श्रीमंतराव जराड जावई गोदावरी शेषराव चौधरी सोपान सकाराम चौधरी आणि कासाबाई प्रभाकर असा हा समस्त चौधरी परिवार आणि आपण गावातील ग्रामस्थ दहीफळ उपस्थित वारकरी संप्रदायातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर असं गायन करणारे मृदंगवादक आमचे गुरुबंधू माऊली त्यानंतर माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ तुम्ही सगळे बसला तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो मला आपल्याला असं विचारायचं हे 10वा वर्ष श्राद्ध 13वा काय भानगड असते बरं नाहीच केलं तर काय शास्त्रामध्ये काहीतरी वर्णन तर असेल ना का उगाच चाललं म्हणून चाललं प्रत्येक गोष्टीला काहीतरी शास्त्र आहे आणि म्हणून तर ज्या दिवशी आपण देह ठेवला का त्या दिवशी या देहावरती एक क्रिया होते त्याला अग्निसंस्कार म्हणतात अग्निसंस्कार हा पवित्र मानलाय हा देह अग्नीमध्ये जळतो ज्या दिवशी याच्यावर अग्निसंस्कार होतो याचा अर्थ याच्यात लाकूड आहे जर लाकडात जळतं म्हणल्यावर याच्यात पाणी आहे माती आहे हवा आहे नव्हे पंचतत्वाचं हे बनले पंचतत्व का बना पिंजरा मिट्टी जंगल की बात करे कल की राम खबर नाही पल की एका सेकंदाचा भरवसा हे जाणार देह जाईल यासी काळोबा खाईल मग हे अग्नीमध्ये जळतंय जे अग्नीत जळणार आहे याची राख होणार आहे तुम्ही कितीही शुश्रूषा करा देहाची तुम्ही किती महागाचे शॅम्पू लावा किती महागाचे साबण लावा पण याची काय होणार आहे
राख होणार आहे शरीराची होय माती. तुम्ही याची थोडीशी त्वचा काळी पडली का प्लास्टिक सर्जरी. काय लोक या शुश्रूषेत गुंतले. हा ज्ञानोबरायाची ओवी हा 13व्या. प्रत्येक तुकोबारायाच्या प्रमाणाला माऊलीच्या ओवीचा आधार आहे आणि माऊलीच्या ओवीला तुकोबारायाच्या प्रमाणाचा दोन्हीचा तंतोतंत अर्थ जुळतो असे प्रमाणन ओव्या आहे. थोडस पुढे जाऊन बोलतो, एक पाऊल पुढे जाऊन बोलतो. गाठ्याचा जन्मच ज्ञानेश्वरीतून झाला की काय दोघांचे आई बाप एकच असते असा तंतोतंत जुळणारा भाव आहे. हे जळका आहे, मरका आहे, नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान हे जाणार आहे. तुम्ही आता इथं बसले सगळे, तुमच्या पाठीमाग आता सध्या एक माणूस टपून बसला. माग वळून नका पाहू, मी नाव सांगतो डायरेक्ट तुम्हाला. घडी घडी वाट या जीवा घडी घडी काळ वाट या जीवा घडी घडी वाट या जीवा घडी घडी वाट या अजून किती हरपली चिंता. त्याचं नाव घेतलं, तो हातात आला की सकल चिंता नष्ट होते. आपला विषय इथं आलेला आहे. कुठं आलो आपण, काय प्रमाण झालं आता. घडी घडी काळ वाट याची पाहे. तुम्ही आता इथं बसले ना सगळे, तो टपून बसलेला आहे बरं का. फक्त संधी पाहतो उचलण्याची. तुम्हाला मी तुमच्या समोर एक चित्र उभं करतो, तेवढं कोणाचंही मला सांगा. जरा इकडं लक्ष द्या. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्यात, जटेतून गंगा प्रवाहित आहे, डोक्यावर आर्ध चंद्र, कपाळावर भस्माची पट्टी आहे, कानात सापाची कुंडल आहे, कंठ निळा पडलेला, गळ्यात भुजंग, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू आहे, गज चर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. म्हणून महादेवानं एक संदेश दिला गोड. तो गळ्यात बसलेला बाबा आहे भुजंग, तो नुसता बसला नाही, असे फुसकारे मारतो. काय संदेश दिला? फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. केवढा मोठा संदेश आहे. एवढाच नाही, दुसरा संदेश आहे का, काळाचं दुसरं, सापाचं दुसरं नाव आहे काळ. आणि महादेव सांगतात की बाबा हा भोकांडी बसलाय तुमच्या, कधी दंश करेल सांगता येत नाही. म्हणून सावधान, कोणत्या क्षणाला जावं लागेल. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करा या भवसिंधूतून तरुण जाण्याचा. तो कधीही तुमच्यावर घाला घालेल. बरं, त्याला करुणा नाही,
नाही दया नाही त्याला, नाही त्या यमाशी करुणा. हो, दया नाही. तो कुणाचा कधी कधी ज्याच्या खांद्यावर आपण जावं त्याला आपल्या खांद्यावर न्यावं लागतं. कधी कुणाची आई नेतो, कुणाची बहीण नेतो, कुणाचा मुलगा नेतो, तर कुणाचा बाप घेऊन जातो. इतका निष्ठुर काळ आहे. म्हणून सावधान. बर, देह अग्नि संस्कारित आहे आपण, बर का, याच्यावर झाला. आत्मा जळाला, त्याच्याबरोबर आत्मा मेला, आत्मा तुटतो, जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. नैनम छिदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, यावे नाही आम्हा मरावे लागत, आणि असो सदोदित ठाईचे ठाई. बर, खायला नसलं तर आत्म्याला काही होत नाही, मग प्रकृती पडते. आत्मा निर्लेप आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, हे ते तत्वज्ञ संत स्वीकारी दिया. हे रे मा, हे रे ला. या उपाधी माझी गुप्त काय आहे, सत्य काय म्हणजे एकच आहे, तो आत्मा, त्याच्याशिवाय नाही. हे सगळं काय आहे, याच्यावर सत्ता दुसऱ्याची आहे. तुम्हाला वाटतं का हा देह तुमचा आहे? आणि जर वाटत असेल तुमचा आहे तर केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? बरं, तुम्ही म्हणाल, तुम्हाला जर विचारलं देहावर तुमची सत्ता आहे, ऐकायला कशाने येतं? तुम्ही म्हणाल कानानं, दिसतं कशानं? डोळ्यानं, चालता पायानं. मी आपल्याला असं विचारतो, म्हातारपणात कान नाही, म्हातारपणात पाय नाही, म्हातारपणात डोळे नाही? आहे सगळं. डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, पाय असून चालता येत नाही. काय कारण आहे? फिटिंग जसल्या तशी कनेक्शन कट केलं. बटन त्याच्या हातात आहे. तुम्ही खाली काही करा, पण आपल्याला कधी कळतं माहिती का? सगळं करून दमलो का मग आपण म्हणतो काय करता, त्याच्याच मनात नव्हतं. आणि जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. दिसत नाही. पाहण्याची शक्ती भगवान सांगतायत काय आहे? म्या बोलविल्या वेदोले, देखवी ऐकवी एक नारायण. वृक्षाचे पाने हाले त्याची सत्ता. जास्त जमीन आहे का पाणी? जास्त पाणी. विज्ञानाचा सिद्धांत घ्या. पाणी जास्त आहे का जमीन? पाणी जास्त. किती आहे पाणी? 71%. आणि जमीन किती आहे? 29%. मी आपल्याला असं विचारतो, घरी गेल्यावर माझ्या सांगण्यावर नका थांबू, माऊलीची ओळी सांगतो पण नंतर सांगतो. घरी गेल्यावर एक प्रयोग करा. पहिले बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यात एक ढेकूळ टाका. काय होतं? तो ढेकूळ काय होतो? विरघळतो. म्हणजे माती राहत नाही, ती पाण्यामध्ये काय होते? विरघळल्या जाते. मग आता 71% पाणी आहे आणि हा 29% मातीचा ढेकूळ आहे. आतापर्यंत 1% कमी झाला. 1% तर कमी व्हायला
थोडं तर मग त्याच्यामध्ये विरघळायला पाहिजे होती की नाही. 71% पाण्यामध्ये 29% मातीचा ढेकूळ आहे, तो 28 सुद्धा होत नाही. भगवान सांगताय अर्जुना त्याला कारण मी आहे. मी रिघालो असे भूतळी समुद्राची महाजळी आणि पासोची ढेपुळी विरेची नाही. मी धरून ठेवलंय ते. सत्ता त्याची आहे, देहावर सत्ता आपली नाही. बरं हे तर जाऊ द्या, लय सोपं प्रमाण. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मग हे देहावर आपली सत्ता नाही, ते पंचतत्वाचं आहे. अग्नीमध्ये हात जळाला, इथे आपण आत्मा जळत नाही, मरत नाही, तुटत नाही. आत्मा कुठे गेला? 3 दिवस. हा, जो ना देखे मरण, हा प्रामाणिक का तुकोबारायांचं? हा प्रमाणच आहे मला वाटतं तुकोबारायांचं असेल. बघा आता हा जो आत्मा आहे कुठे गेला, इथं आपला विषय चाललेला आहे. तो 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी त्याला पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते. किती दिवस? 7 दिवस. गुरुजी बसलेत आमच्या इथं. 3 दिवस घरात आहे, 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण म्हणजे 5-25 किलोमीटरच्या अंतरावर जे नातेवाईक असतात त्यांच्याकडे तो आत्मा भ्रमण करतो. घरातले 3 आणि बाहेरचे 7 किती झाले? 10. त्या दिवशी असतो 10 क्रिया. मग 10वा हा 10व्याच दिवशी असतो. मुद्दामच वापरलंय बरं का हे. 9व्या दिवशी सुद्धा होत नाही. तुम्हाला करायचं तर करा, पण शास्त्र सांगतोय बरं का. तुम्हाला चालायचं ज्या रस्त्याने बघा दाखवणं काम आहे. 9व्या दिवशी होत नाही. आता बरेच गुरुजी करत नाही, ते म्हणतात नाही नाही हो आम्ही कुठं माथ्यावर दोष गावा आमच्या. 10व्या दिवशीच असतो. काक स्पर्श झाला, मला वाटतं 13 दिवसापर्यंत म्हणतात सुतूक मानतात. 13व्या नंतर त्या आत्म्याला खाली थांबता येत. आत्मा आता कुठं जातो, इथून पुढची त्याची गती कर्माप्रमाणे ठरते. आता हा इथं येऊन आपण थांबलो, थोडंसं पुढे जाऊन परत मागे येऊ बरं का. हे श्राद्ध काय भानगड आहे? 10 क्रिया आटोपला, श्राद्ध. हे आजचा दिवस काय भानगड? हे श्राद्ध. आजच्या दिवशी त्या आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणे देहधारणा होत असते. आणि ती दुसऱ्या प्रहारी, दुसरा प्रहार म्हणजे आपल्या भाषेत आता दुपार म्हणावं लागेल त्याला. आणि त्या आत्म्याला नवीन देह धारणा होत असताना भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्या आत्म्याला देह धारणा व्हावी म्हणून हे कथा कीर्तनाचं आयोजन असतं. अजून पूर्वज जेवायला येतात, ज्याला मला वाटतं पितर. आणि बऱ्याच ठिकाणी असं हे आमचे शांभू आले का, बापाबद्दलची श्रद्धा, आपल्या बापावर असलेलं प्रेम. कुठं गेले होते म्हणे? उज्जैनला, आजारी असताना. आणि हे पितृ ऋणातून मुक्त तर होत नाही माणूस, पण हे श्राद्ध करावा का लागतं हा भावना शुद्धीचा प्रश्न आहे बरं का मोठा. आपला पितर एक नसतो, अनेक पितर आहे. अहो या जन्मातले नाही, आपण काय साधं फिरलो का? एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवात. किती किती फिरला हा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या. 9 लक्ष, 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, मनुष्या भीतरी 4 लक्ष. आता सगळ्यांची बेरीज करा. 184 नाजूक फेरा. एवढं सगळं फिरला. आता एवढ्या जन्मातले पितर आहे आपले, इतक्या जन्मातले. पण आता मात्र संधी त्याच्यातून मुक्त व्हायची बरं का. हे तुझ्या हाताला लागलेलं खूप जन्मानंतर हे निदान आहे मनुष्य शरीराचं. बहुता जन्मा बहुता जन्मा
बहुत जन्मा बहुत जन्मा बहुत जन्मा बहुत जन्मा बहुत जन्मा बहुत जन्मा जोड़ला गली से आती जोड़ला गली से आती मनुष्य दे ऐसा मनुष्य दे ऐसा था मनुष्य दे मनुष्य दे फिरून आल्यानंतर बहुता जन्मांती पितर सांगत होतो. आता ते तर गेले, समजा आपले पितर गेले, म्हणजे जे काही वडिलो पंजे आज म्हणजे मला वाटतं प्रमाणच आहे का आज आम्ही माझा मेला पंजा मेला बाप मस्ता गेला जे खदरे खदरा तू बंद तोही जायचा झाला जे खदरे खदरा तू बंद तोही जायचा झाला माझा मेला पंजा मेला बाप मस्ता गेला जे खदरे खदरा तू बंद तोही जायचा झाला आता ते गेल्याच्या नंतर त्यांची जी अवस्था आहे ती भ्रमाची आहे बरं का. आता म्हणजे त्यांना नाही माहिती आपला मुलगा कोण आहे, आपण कुठं जन्माला आलेलो होतो, ही भ्रमाची अवस्था आहे. स्वप्न पडल्यानंतर स्वप्न खरं आहे का खोटं आहे? हा स्वप्नाची म्हणजे याचा अर्थ स्वप्न खोटं आहे. पण पडलं हे खोटं आहे का? स्वप्न पडतं हे तर खरं आहे. तुम्ही ज्या वेळेला स्वप्नात आहे त्या वेळेला तुम्हाला आठवतं का आपण कोणत्या क्वाटवर झोपेलोय, कोणत्या घरात, हे आठवत नाही ना. ही भ्रमाची अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये आता पितर आहे, त्यांना माहिती नाही. पण तुम्ही मात्र आता जागृतीत आहे, तुम्ही आता हयात आहे. त्यांनी तुमच्या करता भरपूर केलेलं आहे. आता ही तुमची जबाबदारी बनते का त्यांच्या करता उत्तम श्राद्ध कर्म करणं ही मुलाची जबाबदारी ठरते. त्यांच्या करता तुम्ही हे करू शकता, थोडंसं भजन करू नये, त्यांना समर्पित करू शकता. एवढंच नाही, मला वाटतं पितृ ऋणा करता भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायला सांगितलंय. आदितस्य नमस्कारा हे कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नुपजायते भुवन भास्कराय नमः तेजोनिधीये नमः सूर्यनारायणाय नमः मित्राय नमः वरुणाय नमः पुष्णे नमः बार आदित्याची 12 नाव पाहून घ्या. काय होतं, पितृदोष म्हणतात कमी होतो ह्याने. कारण ती देवता सूर्यनारायण भगवान हे पितरांना संतुष्ट करणारी देवता. एवढंच नाही, ज्या लोकांना डोळ्याचे त्रास असतात ते त्रास सुद्धा कमी होतात. ही डोळ्याची देवता आहे. विठ्ठला विठ्ठला. चला आता पुढे गेलो होतो आपण, श्राद्धाकडे आलो होतो, देह मिळतो या परत पाठीमाग. ज्या वेळेला तो आत्मा 13व्या पाशी आलो होतो बरं का आपण, तो आत्मा पुढची त्याची वाली गती कर्माप्रमाणे त्यानं चांगला असं काहीच केलेलं नाही. पहिली गोष्ट, तो जर माळकरी असला तर माळकऱ्यावर यमाची सत्ता चालत, वारकऱ्यावर यमाची सत्ता चालत नाही. काळ गुलाम सलाम करी जगा काळ खायना आम्ही माथा दिला पाहिजे. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा तुम्हा नाही ते सत्ता. जिथं भगवंताच्या नामाचा घोष चालतो. बरं, माळकरी सुटले याच्यातून म्हणून, हो माळकरी सुटले म्हणून माझी विनंती आपल्याला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला. एवढी विनंती. आता दुसरी एक बाजू राहिली,
ज्यानं चांगलं काहीच केलेलं नाही, शेजाऱ्याचा बाण नीट ठेवला नाही, गावात सप्ताह करायचा टाइम आला, याच्या डोक्यात एकच राहत, सप्ताह होऊ द्यायचा नाही. काय इथं तुमचं गाव सोडून बोलतो बरं का, दैफळ तिकडे मला इथं थांबायचंय अजून. दुसरीकडे आमच्या भागातलं सप्ताह करायला तुम्ही काहीच्या खिशातच काडीची पेटी राहते, जाऊ द्या लांबचा विषय, खिशात काडीची पेटी घेऊनच फिरवते संग. त्याला गाव हिजलेलं चालतच नाही, गाव हिजलेलं दिसलं पेटवलं. ह्या गाव पेटवणाऱ्यांनी अगोदर स्वतःची घर सुधारावा. अरे येऊ द्या ना गावला एकत्र, कधीतरी होऊ द्या गावचा विकास. हे तरी बरे काहीच्या गळ्यातच खालवाता राहतो, दुसरं कामच नाही, दिवसभर फक्त कुठायचं. तुमच्या भागात नाही, आमच्याकडचं बोलतोय. आमच्या तिकडे चांगल्या कामाला अडथळा निर्माण करणारा, मग भावाभावाची भांडणं लावणारा, गावात सासू सुनाचं घर फोड्या ज्याला म्हणतात, असा माणूस कोण असतो? यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरे जन्म नरकीचा आणि मग कोण हा यमाचा पाहुणा? यम काय करतो? चहा प्यायला घरी नेतो, पाहुणा झाला ना यमाचा. यम काय करतो? ऐका आता, यम पहिले इथून सटक्या आणत नेतो त्याला यमपुरीला. किती अंतर यमपुरी आहे? किलोमीटरचा हिशोब काढता येईल. आपल्यापासून 400 योजन अंतर यमपुरी आहे. आता 400 योजन म्हणजे 1 योजन बरोबर 4 कोस आणि 1 कोस बरोबर 3 किलोमीटर. काढा आता हिशोब. आता जुना हिशोब आहे, नवीन लोक आता हे नवीन राय. जुन्या काळामध्ये हिशोब मैलावर होता. जुनं शिक्षण आहे कसं, पावकी, निमकी, दीडकी, पाऊनकी, 1 पाव, पाव, 2 पाव, अर्धा, 3 पाव, पाऊन, 4 पाव, 1 5 पाव, 6 6 पाव, 1.5 7 पाव, पावणे 2 8 पाव, 2 म्हणजे ही पावकी, निमकी, दीडकी. आणि शिकवण्याची प्रथा सुद्धा कशी होती गुरुजी लोकांची? चेंडू दांडू एकाचा, कावळ्याची चोच 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपूट 7चा, बुढ्याची काठी 8चा. जाऊ द्या, मी काय उजळली म्हणाल थोडी आलो इथं, पण सांगितलं अशी प्रथा होती शिकवण्याची. आणि मग तिथं गेल्यानंतर यमपुरीला मग ते यमदूत सांगतात चित्रगुप्ताला, हे आणले बर का. कुठलचे? चित्रगुप्त विचारतो, हे दैफळचे. काय कुठं आलं बा हे दैफळ? जालना जिल्ह्यात. आता तिथं प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या फाईल केलेल्या आहे, वेगवेगळ्या फाईल आहे प्रत्येक जिल्ह्याच्या. असंच असेल ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग ते काढल्या जाती जालना जिल्ह्यात दैफळ. आणि मग वाचली, आमका अमक्या गल्लीतला हा माणूस, काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. मग ती फाईल वाचतो, अरे चांगलं यानं काहीच केलं. आणि मग तिथं तुम्हाला असं नाही विचारती बंगला बांधला होता का, गाडी घेतली होती का, हा हा हे नाही विचारित. पहिली विचार नव्हती, सप्ताह होत होता का व्हायचा, गेलता का कधी, हा नाही, दे सटका. मी मोगम नाही बोलणार, प्रमाणे त्याला मारिती, तोडीती, आणि मग झोडीती, निष्ठूर. मला वाटतंय का मारिती शब्द आला होता ना, मग पुढं परत झोडीती. म्हणजे एकाच अर्थाचे 2 शब्द तुकोबारायांनी टाकले. असं तुकोबारायाचं वाङ्मय ते अभंग गाथा आहे, प्रत्येक शब्दाचा भाव निराळा. आता हे मारणं आणि झोडणं, तोडणं कळालं आपल्याला, पण हे 2 सारखे वाटताय, हा भ्रम काढितो डोक्यातला.
मारणं शब्दामध्ये सभ्यता आहे आणि झोडण्यामध्ये आडबांगपणा आहे. हा दोन्हीतला फरक आहे. मारिती, तोडीती, झोडीती. बर नाही तुला सप्त्याला जाता आलं, वर्गणी दिली ठीक कोणाजवळ? नाही घ्या याला आतल्या रूम मध्ये, तिथलच सांगतोय बर का मी. हा दयामया नाही. आणि यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला. आता कोण सोडवायला कामात येईल? तुम्ही काही असा तेथे नचले काही. काहीच नाही, कोणीच कामाला येत नाही. मग काय कामाला येत? पहिली शिक्षा. ज्यानं चांगलं काही केलं नाही ना, पहिली शिक्षा लोखंडाचे तप्त खिळे आहे. काशीखंड उघडा आता आणि त्याच्यावरून नंग्या पावलान चालायचं. प्रमाणे बरं का संताचं. याला नंग्या पावलान चालायचं, पायात काहीच नाही. तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं? मी गोष्ट नाही सांगत. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. तिथं गेल्यावर आपल्याला चालायचंय, तिथं त्या तापलेल्या खेळ्यावरून पायात काहीच नाही. आता इथं जर तुम्हाला सूट मिळवायची असेल तर चप्पला दान केल्यानं इथं चप्पल घालायला मिळते. आणि जर दुसऱ्याची हाणली असेल तर डबल चक्कर असेल. जोपर्यंत हे वाचण्यात आलं नव्हतं, माझ्या कीर्तनाला गेलं की माझी चप्पल जायची. मग कार्यकर्ते म्हणजे बाबा तुमची गेली ना, आणि घ्या कोणाची घालून, आणि मी घ्यायचो घालून. ज्या दिवशी वाचण्यात आलं त्या दिवशी जेवढ्या हाणल्या होत्या तेवढ्या दान केल्या. म्हणलं कुठं डबल चक्कर आणता गेलो होतं. चप्पल कधी कोणाची? जुने लोक सांगायचे बरं का, त्याला हा आधार होता खरा. बरं, पुढची शिक्षा अग्निस्तंभाला मिठी मारायची. यालाही प्रमाणे नाथांचं आहे. तुकोबरायचं अग्निस्तंभाला मिठी. इथं कधी सूट मिळते? वस्त्रदानाने इथं सूट मिळते. वस्त्रदान करा, पण दान करत असताना चांगल्या वस्तू केल्या तर दान ठरतं, टंगळ मंगळ नाही. नाही तर मग किडक्या सुपाऱ्या, खौट बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं. विठाला मी माझा शिवपुराणाचा थोडा चाहता माणूस आहे. त्या कथा असतात. मला लोक वस्त्रदान, गुरुजींना अनुभव असला आता ते असले धोत्र असते, फडची पुसल्या जाणार नाही. करूच नका ना, त्याच्यापेक्षा दानच करू नका. नोटा त्या ग्रंथावर दक्षिणा येतात शेवटच्या दिवशी. माय मावल्या दक्षिणा टाकतात. त्या चांगल्या चुरगळलेल्या, धुणं झालेल्या, कोपरे उडालेली, नंबर गेलेले. एक नोट तर अशी गमतीची मी 2 वर्षापासून सांभाळतोय. अर्धी 100ची चिटकवलेली ना, अर्धी 50ची. कारण मीच अजून संभ्रमात हिला 150 म्हणू का 75 म्हणू. विठाला चांगल्या वस्तू लोक दान करत नाही. तो सूट कधी मिळते? दान केल्यानंतर वस्त्रदानानं इथं सूट मिळते. चला त्या सगळ्या शिक्षा सांगत बसलो, सगळं आपलं कीर्तन इथंच जाईल. शेवट रक्ताची आणि पोवाची नदी, तिच्यामध्ये विषारी सर्प दंश करतात. बाप 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 देवा, अरे कोण सोडविल इथं? तिथं सोडवायला देवाशिवाय कोणीच कामाला येत नाही. तो का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. तो सोडवायला कामात येतो ना. मग एक काम करा, हे सगळं तुम्हाला नष्ट करायचं. या लागी बहुत पुण्य की जे, अन्यथा एक वेळ वाराणसी से जे. किंवा पंढरपूरचे वारकरी व्हा, दोन्ही एकच आहे. त्रिशूळावरी, काशीपुरी, चक्रावरी, पंढरी, आणि दोन्ही सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. मग त्याच्याकरता तो हातात घेतला का सगळं चिंता जीवाची नष्ट होते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरियाला हाता, 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 हरियाला
पहिलं चरण सोडून दिलं डायरेक्ट तिसऱ्या चरणात. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, फारसा फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने प्रवेश केला तर. तो हातात आला का कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं याच्याकरता महाभारतात लई गोड प्रसंग आला. महाभारतातला पांडव, कौरव पांडव युद्ध होणार. पहिली गोष्ट, पांडव किती होते? 5. आता पार्टीत बदल नाही करायचा. सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला. हा कर्ण हा कोण आहे? पांडवच आहे. पांडव पंडू राजाचे होते म्हणून नाव पडलं. बोलण्याची कल्पकता आहे ती. पांडव इकडचा कर्ण तिकडच्या बाजूने लढायच्या वेळेला, तिकडचा युयुत्सू. कारण कौरव सुद्धा 100 नाही 101 आहे. कारण सोबालीपासून धृतराष्ट्राला झालेला लढायच्या वेळेला पांडवाच्या बाजूने आहे. पण पांडव प्रातस्मरणीय बनले. का बनले? म्हणे हरी हातात घेतला, हरी हातात आला. पांडव प्रातस्मरणीय काय भानगडे होय? प्रातस्मरणीय काय आहे का सकाळी सकाळी त्यांच्या नामस्मरण केल्यानंतर जीवाला काहीतरी लाभ होतो. हे बघा, कीर्तन लक्षात राहील नाही राहील, पण एवढी गोष्ट अंडरलाईन करून घरी न्या. सकाळी सकाळी ही 5 नावं घ्यायची. कोणती 5 नावं? धर्मराजा किंवा युधिष्ठिर म्हणा, त्याच्यानंतर भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. हे 5 नावं घेतले का जीवाला लाभ मिळवतो. काय लाभ मिळवतो जीवाला? धर्माचं नाव घेतलं का माणूस धार्मिक बनतो. भीमाचं नाव घेतलं का पाप नष्ट होतो. अर्जुनाचं जर नाव घेतलं, चिंतन केलं तर शत्रू त्रास देत नाही. आणि नकुल सहदेवाचं नाव घेतलं तर न भवंती रोगा. हा मला वाटतं अग्निपुराणामध्ये हा श्लोक आला. धर्म वर्धते युधिष्ठिर कीर्तनेन, पाप प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रूर विनश्यति धनंजय कीर्तनेन. अर्जुनाचं नाव घेतलं शत्रू त्रास देत नाही. बरं, आणि नकुल सहदेवाचं नाव घेतलं तर माणसाला मोठाले आजार होत नाही. असा श्लोक आहे. न भवंती रोगा. हा बरोबर. माद्री सुतो कथेतम न भवंती रोगा. हा माद्री सुत म्हणजे नकुल सहदेव. हे 2 अग्निपुराणातला हा श्लोक. महाभारतात आहे. दोन्हीकडे आला असेल तो, इकडं पण आहे. महाभारतात पण असेल, अग्निपुराणात पण हा श्लोक आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अशा लोकांची गरज आहे बरं का आता बसलेल्या पुढे. कारण बसलेल्या लोकांची एक जबाबदारी आहे. 10-15 मिनिटातून एखादा श्लोक का होईना, एखादी ओवी तरी कीर्तनात आली पाहिजे. आता नुसतं गोष्टीसारखं जर चाललं तर आता बसणाराची जबाबदारी आहे. महाराज लय पांचट वाटू राहिलं राव, एखादी ओवी म्हणा. आता नसल बसत तुमची पाठ असल ती का होईना म्हणा. कारण ओवीचा जर कीर्तनामध्ये ज्ञानोबरायाची ओवीच नसल, त्या कीर्तनाचा स्वीकार होईल का? अरे ज्या संतांनी माऊलीचं वर्णन केलं नाही, त्यांचं वालं वाङ्मय वारकऱ्यांनी स्वीकारलं नाही, तर मग कीर्तनात जर माऊलीची ओवी नसल तर कीर्तनाचा स्वीकार करल का परमात्मा? विठाला विठाला ही
5 नावं सकाळी सकाळी घ्यायची आणि अजून तुमची काय देवपूजा असेल ती करा. मी सांगतो एवढं घेऊन जा. आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावरच रामकृष्ण हरी म्हणायचं आणि लगेच ते नाही बरं काही काही उठले लागत म्हणून बोललोय मी. बरं तुम्हाला नाही सुटत ना तर मग एक काम करा, ते घेताना का होईना रामकृष्ण हरी म्हणा, ती भक्ती ठरल ना. सुटतच नाही तर मग आदनी नामस्मरण. आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हण, न लगे आंघोळी तोंड धुवावी. इथं दोष लागत नाही नामस्मरणा करता. उठल्या उठल्या रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर 5 पांडवांची नावं, मातीचं दर्शन घ्यायचं आणि मग काय करायचं, काय नित्यनियम तुमचा हरिपाठ असेल तेवढा म्हणा. 15-20 मिनटं, 15 मिनटं फार झाली. 27 अभंग सगळा नित्यनियमाला म्हणतोय बरं का. भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. आता तुमची देवपूजा आटोपली की हे 5 नावं घेत जा. हर, हरी, हरिश्चंद्र, हनुमंत आणि बलराम. काय होतं, ही नावं घेतली का साधनेला गती मिळते, पाप नष्ट होतं जीवाचं. ही 5 नावं अवश्य घ्यायची. आणि स्नान करताना गंगेचे यमुनेचैव गोदावरी हे नाही तुमच्या मोठं वाटतं ना, नारायण हे 4 अक्षरी नाव नारायण. काय होतं नारायण नाव घेतल्यानं, ऐका, नुसतं नारायणाचं नाव जर घेतलं स्नान करताना तर जगात जेवढे तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य पदरात पडतं. फक्त नारायण नाव आहे. कारण रान देवाचं कुठं आहे, निरायन म्हणजे त्याचं स्थानच तिथं आहे. म्हणून ही ना पूर्व दिशेला तोंड असावं. शिवपुराण सांगतं स्नान करताना पूर्वेला आपलं तोंड असावं. आणि ही 5 नावं कोणती, हर, हरी. अजून काय सांगितलं मी गेलो डोक्यातून, आता करू पहिल्यापासून चालू. हा राजा सांगितलं, एक राजा हरिश्चंद्र समो राजा ना भूतो ना भविष्यती, आणि एक हनुमंत आणि बलराम. ही 5 नावं जशी 5 कन्या सांगितल्यात ना. जाऊ द्या, आता इकडे जर गेलो तर लई अशी भरपूर आहे. कामापुरतं घ्या आपल्यावाल्या. पांडवाचे काय, पांडव प्रातस्मरण कसे बनले, या ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध ठरलं त्यावेळेला भीष्माचार्य आणि दुर्योधनामध्ये चर्चा चालली होती. म्हणे नाना तिकडं देवानं प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करणार. नव्हे, आधीची प्रतिज्ञा काय, देवानं प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र मी करी, हातात शस्त्र धरणार नाही. सांगितलं दुर्योधना काळजी करू नको, मी आहे ना. काय करणार, मी जर त्याला शस्त्र घ्यायला नाही लावलं. श्लोक सांगतो मी तसा. काय श्लोक आहे, वासुदेव कर चक्र न धरऊ, अपना मुख न दिखाऊ, लाजत है मेरी गंगा जननी, शंतन सुतन कहाऊ. बापाचं नाव सांगणार नाही, शस्त्रच घ्यायला लावी. काळजी कशाला करतो. आणि बघा दुर्योधन युद्धाची पाहणी करायला आला, पांडवातलं कुणीच गेलेलं नाही, कौरवातले बरेच संपले. आता मात्र दुर्योधनाला वाटलं बोलावं लागलं आता सेनापतीला, पितामह तुमच्यासारखे सेनापती आणि माझ्या पक्षात असून हे तर पांडवाचं इच्छिता. शब्द झोंबले, वर्मी लागले आणि प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करी. ती भीष्माची प्रतिज्ञा आहे, आपली प्रतिज्ञा बरं का. आपली प्रतिज्ञा मोठाचं चाक सारखं. ते जुन्या लोकांना कळलं, आता नाही कळणार. आता कुठं मोठं काय यंत्रयुग आलंय. आता हजारो मैलाचा प्रवास तासात व्हायला लागलाय. हो, पापड लाटायला पोळपाट बेलणं होतं, इकडे कळलं बघा पोळपाट बेलणं. आता ते नाही राहिलं, मशनी आल्या, मशनी उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची तरी मशीन आलं, उंडा टाकायचा दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर मशीन आलंय नाशिकला, इकडे आलं की नाही कोणास ठाव. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं, पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक लाईट गेली तर मुक्काम. विठाला विठाला आणि मग प्रतिज्ञा केली. पांडवाला स्थगिती मिळाली युद्धाला, शिबिरामध्ये जमले आणि पांडव विचार करताय का पलीकडं म्हाताऱ्यानं प्रतिज्ञा केली आपल्याला हे लोक सोडावा लागतो. द्रौपदी रडते आहे, माझे आधारस्तंभ 5 पती उद्या हे लोक सोडून जाणार आहे. तितक्यात देवानं यावं, सांगाव काळजी कशाला करतात. मी तुमच्या हातातला आहे. हरी आला हाता सांगतोय बरं का, मी तुमच्या हातातला माणूस आहे, तुम्ही मला हातात घेतलेले आहे.
झोपा निवांत. 2:45 वाजता भगवान उठले. रिंगटोन लावेल होती बरोबर त्याच टायमिंगला. तेव्हा डबल वाजली बा. आणि मग द्रौपदीच्या महालाकडे द्रौपदीला उठवलं. ताई चल आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. कोणाचा? भीष्माचार्याचा. यालाच म्हणता खेळतो यानेची खेळावा. ज्यानं मारण्याची प्रतिज्ञा केली त्याचा आशीर्वाद घ्यायचा. म्हणून ऐका ऐका ऐका, विरोधकाला कायम विरोधक मानत जाऊ नका. हा हो, मदत करण्याची शक्यता आहे कधी. संबंध चांगले ठेवा विरोधकाशी. तत्वानं विरोध असू द्या ना, पण मात्र विरोधकाला पूर्ण विरोधक मानू नका. जाऊ द्या, इकडे नाही जायचं आपलं. मागं पडलोय आपण थोडस. द्रौपदीला उचललं, चालता येईन. पायातल्या चपला पडायला लागल्या. खांद्यावर घेतलं द्रौपदीला. चपला पडल्या तर काय केलं जगाच्या मालकाने? इकडे लक्ष द्या जरा. स्वतःचा पितांबर काढला, खाली अंथरला असा, आणि त्याच्यात पांचाळीच्या चपला आणि अशा पितांबरामध्ये गुंढाळल्या. पितांबर बगलेत मारला. हातात कंदील आहे, खांद्यावर द्रौपदी माता आहे. 4:15 वाजता भीष्माचार्यांच्या आश्रमाजवळ आले. सांगितलं ताई जा आतमध्ये. डोळे लावून ध्यान करताय बरं का भीष्माचार्य. आता भीष्माचार्यांना तरी कुठं माहिती ज्याचं ध्यान करतोय तो दारात उभा आहे म्हणून. जाते द्रौपदी. एक काम कर, माझं नाव नको सांगू बरं का, एक हमाल आणला म्हणून सांग. आतमध्ये गेल्याबरोबर भीष्माचार्य ध्यान करताय. गेल्याबरोबर श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत बांगड्यांचा आवाज आला. दुर्योधनाची पत्नी भानुमतीच आली का काय, दिला आशीर्वाद देऊन टाकला. सौभाग्यवती भव विजयी भव, हे शब्द भगवंताच्या कानावर पडले. माझा उमेदवार आता बिनविरोध आला. काळजी करायचं कारण नाही. आणि मग विचारलं, द्रौपदी म्हणते आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला? डोळे उघडले आणि पाहिलं. द्रौपदी तू कुणाबरोबर आली? म्हणे एक हमाल आणलाय. इतक्या पहाटे कोण हमाल भेटला? म्हणून पाहण्याकरता भीष्माचार्य बाहेर, पाठोपाठ द्रौपदी आहे. गेल्याबरोबर या बाबानं घोंगडी पांघरलेली, कंदील हातात आहे. त्याचाच कंदील घेतला आणि तोंड पाहिलं भीष्माचार्यांनी. कोण होता हा हमाल? द्वारकेचा राणा, पांडवा घरी. आणि हमालकीचं काम काय? अधिकार या पांडवांचा. ती घोंगडी ओढली तर एक वस्तू खाली पडली बगलातली. काय होतं? हा, ते पितांबर. भीष्माचार्याला वाटलं आज सापडला. हा कोणाची देवपूजा करतो आज कळत. पितांबरा त्याची देवपूजा असावा. हा कोणत्या देवाची भक्ती करतो पाहू. असा पितांबर चाफून बाजूला केला तर काय निघली देवपूजा? देव नाही निघला, द्रौपदीच्या चपला निघाल्या. टचकन डोळ्यात अश्रू आले भीष्माचार्याच्या. अरे, ज्यांच्या चपला सांभाळणारा देव आहे आणि मी मारण्याची प्रतिज्ञा करावी. माझ्यासारखे लाखो भीष्माचार्य जन्माला येतील, कोट्यावधी प्रतिज्ञा करतील, पण जे मात्र पांडवांचाच होणार. कारण ज्यांच्या चपला सांभाळणारा जगाचा मालक आहे. अरे, जो हरी यांच्या हातातला आहे आणि मी मारण्याची प्रतिज्ञा करतो. विचारते द्रौपदी, सांगा ना, कालची प्रतिज्ञा खरी का आजचा आशीर्वाद खरा? भीष्माचार्याने हात जोडले, डोळ्यात अश्रू आहे, आणि सांगितलं बाई माझ्या काहीच हातात नाही. ह्या बाबाच्या मनात येईल ना तेच खरं होईल. माझी प्रतिज्ञाही खरी नाही आणि आशीर्वादही खरा नाही. हरी आला हाता, 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 हरी आला हाता. मग कशी भय चिंता, मग कशी भय चिंता, मग कशी भय चिंता, मग कशी भय चिंता.
मगने शिवाय मगने शिवाय जीवाच्या पाठीमागं हे राहाड गाड गे पुन्हा जन्माला पुन्हा मरायचं झालं. थांबणार आहे, थोड्याच वेळात थांबतो, वेळ संपुष्टात आलेली आहे. पण एक आहे ऐका, जन्म मृत्यू चुकावता चित नाही. भगवान सांगता अर्जुना तू पावना आला पावना देहाची गावालिया जन्म मृत्यूजिया सोळिया लाल मनो धनंजया जिया परिवो जिया परी. देहा गावाला गेलेला कोण असतो, पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहायचं, जास्त हक्क दाखवायचं नाही, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा सामान्यात नाही. मातेची अगोदर कोहरी इथून सुरुवात सगळी. मला याच्याकरता वेळ लागेल बराचसा. मातेची अगोदर कोहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. काय दुःख आहे मातेची उदर कोहरी विष्टाले पचोहीकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईच्या उदरामध्ये हा जे उलटा पडला डोकं खाली आणि पायवर आजची सायकोलॉजी सांगते. जन्माला येताना जवळजवळ 99% लेकरं एखादं आडवं फिरून जातं, त्याला पायळू म्हणतात. माझा भाव कळतोय ना मला जे सांगायचं ते. म्हणजे ज्याला डोकं खाली आणि पायवर म्हणून याला उत्तानपाद म्हणतात. जन्माला आला दुःख संपलं का, दुःखात वाढ झाली, आंघोळ घालायला जखड म्हातारी, तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही, घाला अजून जाळ, कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घ्यायचं, आपल्या दोन्ही तांगड्या लांबून द्यायच्या. सामान्य दुःख नाही, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं. म्हणून या ठिकाणी माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी एकाच खरं चरणावरती बोललो. आपली 3 चरण जशाच्या तशी शिल्लक आहे, त्याचा विचार 2-3 वर्ष आपण करू. परत संधी मिळाली याच अभंगावरती मला आठवण करून द्या, दुसऱ्या पहिल्या चरणावरती किंवा दुसऱ्या चरणावरती. आता 3रं झालंय आपलं. म्हणून मला ज्या कामाकरता बोलावलंय, खरं तुम्ही यूट्यूबला जर सर्च केला अनिल महाराज तुपे नाव टाकलं, प्रत्येक नात्या संदर्भातलं कीर्तन आहे. भावाभावाचं नातं काय असतं, मुलीचं आणि बापाचं, त्यानंतर बापाचं आणि मुलाचं नातं, ही सगळी नाती या संदर्भात कीर्तन 5-5, 10-10 मिनिटाचे आहे. स्वर्गीय शेषराव भाऊंला आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलात. असाच एक दिवस आपलासुद्धा असणार आणि कोणीतरी कीर्तन करणार. हो, इथं नाही उरू आले, राहण्याकरता देवादिकांना नाही राहता आलं. जे अमृत पिले ते तरी राहिले का. यम का यम तडाका ये क्या जाने लड़का बे 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल के बाजी तीनों लोक पे चंद्र विराजे लुटा कुंज बिहारी कहत कबीरा सो भी मर गए रात कोण बिचारी यम का यम तडाका ये क्या जाने लड़का बे. मी काय म्हणलो, मला नाही कळलं, तुम्हाला नाही समजलं. याचा अर्थ एकच का जे अमृत पिले ते सुद्धा राहिले, सगळ्यांना सोडायचं. म्हणून या ठिकाणी भाऊंच्या जाण्यानं त्यांची जी काही 4 मुलं आहेत, मी आपल्या 4ही मुलांना आणि असलेल्या स्नेहाताईला मला आपल्याला असं विचारायचंय, आता काय
गेल्यानंतर भाऊ परत येतील, कधीच येणार नाही. हेच तर दुःख आहे दादा जीवनाचं सगळ्यात मोठं. एकदा आपला बाप मातीच्या आड गेला, कधीच नाही दिसणार या डोळ्याला, कधीच नाही दिसायचा. बाप ही फार मोठी छत्री असते डोक्यावर. किती उन्हाळपणा करा शांभाऊ, सगळा चालतो बाप असताना, पण बाप गेल्यावर उन्हाळपणा जमत नाही. अरे सगळी जबाबदारी डोक्यावर पडते रे. बाप असताना थकतं सगळं. म्हणून या श्राद्धाच्या निमित्ताने एक गोष्ट सांगून जातो. त्यांनी पण शांभाऊनी मला सांगितलं त्याही वेळेला, पायात चप्पल तोपर्यंत घालणार नाही. त्यांच्या काही 1-2 इच्छा होत्या त्यांच्या भाऊंच्या मनातल्या, त्या पूर्ण होईपर्यंत. त्यांनी उज्जैनला गेल्यानंतर म्हणे मी शिवमहापुराणाची कथा ठेवणार त्यांच्या निमित्तानं भाऊंच्या, असा एक संकल्प, आणि तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं ते मला मागेही बोलले होते. आजही आमची चर्चा झाली. तर जोपर्यंत पुढच्या वर्षीचं चाललं आहे किंवा काही अडचण आली तर त्याच्या पुढच्या वर्षी त्यांच्या निमित्तानं शिवमहापुराणाची कथा करायची, असा त्यांचा एक मोठा भाव आहे शांभाऊचा. आणि या 4ही भावंडांना आणि ताईंला, स्नेहाताईंला मी आपल्याला असं विचारतो, काही केलं तरी आता भाऊ परत दिसणार नाही. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. मुलगी बापाचं काळीजच असते दादा. मुलात नाही असं नाही, पण मुलाला फारसं बोलत नाही बाप. जीव नाही असं नाही. मला वाटतं मुलामध्ये इतका जीव असतो बापाचा. तुम्ही आळंदीला विद्यार्थी सोडवायला आलेले बाप पाहायचे मुलांचे. ज्या वेळेला आश्रमामध्ये एका कोपऱ्यात त्या मुलाची पेटी ठेवल्या जाते, बाप पाहतो याच्या ओळखीचं कोणी नाही, शिक्षक ओळखीचे नाही, याचे मित्र नाही. डोळ्यात अश्रू आले बापाच्या, पण याच्या समोर रडलो तर हा शिकायचा नाही. डोळ्याला रुमाल लावतो, कळू देत नाही, बाहेर येतो आणि एकटा ढासा ढासा रडतो. त्याचं नाव बाप आहे. झाकलेला कलाकार आहे, प्रगट दाखवत नाही तो. मला वाटतं सगळ्यात जास्त मुलगीचं बापाचं काळीजच आहे. ज्या दिवशी तुमचा विवाह झाला, आठवा तो दिवस, गळ्यात पडून रडायला सगळे सापडले. बहिणीनो, तुमचा बाप नसेल सापडला, तो नाही पाहू शकत तुम्हाला सासरी जाताना. एका कोपऱ्यात बसलेला असतो, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून एकटाच बाप रडतो. लेकरानं कधी हट्ट धरला नाही, शब्द मोडला नाही, पण ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करेल सांगता येत नाही. एकटाच रडणारा बाप आहे. 2-4 माणसं त्याला धरून आणतात, चला मुलगी वाटी लावायची. इथालचा प्रसंग फार कठीण आहे गड्या, प्रत्येक बापाच्या जीवनात आहे. कितीही निष्ठुर बाप असू द्या, मुलगी वाटी लावताना रडल्याशिवायच राहत नाही. पहाड रडला हिमालयासारखा. विदेही राजा जनक आहे, वरातीच्या बरोबर निघाला होता, सहन होईना. मुलगी सासरी जाताना पाहू शकत नाही, उलट्या दिशेला तोंड केलं बापानं. गाडी हळूहळू सुरू झाली. नवरदेव नवरी गाडीत बसलेले आहे. काय आठवलं कोणास ठाव, थाप मारली. गाडीच्या जवळ जातो, बहिणीनो तुमच्या बाजून येत नाही रे तुमचा बाप आज. बाजू बदलावं लागली त्याला. जावयाच्या बाजूनं जातो, खाली वागतो आणि असा वाकून हात जोडतो. कधी झुकलेला नाही बरं का, कधी कुणापुढे वाकून हात जोडलेले नाही त्या बापानं. पण आज आपल्या मुली करता जावया पुढं स्वतःला कायमच झुकून घेतो. त्याचं नाव बाप आहे. जावई बापू लय लाडात वाढवलं राव, फारसं कळत नाही तिला बरं का. एखादी चूक जर झाली ना तिची नाही, तिच्या बापाची समजायची आणि तिचा गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. आपल्या मुली करता स्वतःला झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. झालंय कीर्तन माझं. शेवटची विनंती माझी, म्हातारपणात खरं तर तुम्ही लई मोठा बंगला बांधा आणि तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा. लई शोभा असते दादा त्या बंगल्याला. पण ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप जातो ना,
बंगल्याची शोभा जाते. म्हातारी माणसं कळत नाही असताना किती कामाची असतात. वट्ट्यावर बसलेला बाप आहे, येणारा जाणाराची धमक नाही वाकड्या नजरेनं त्या घराकडं पाहण्याची. म्हातारपणामध्ये टाकून बोलायचं नाही आपल्या बापाला. तुम्हाला सेवा करता नाही आली ना, नका करू, पण टाकून तर बोलू नका. तुम्ही ज्या वेळेला टाकून बोलता ना, वाकडा शब्द बोलता ना आपल्या बापाला, एखादा सून बोलली तर म्हणतात जाऊ द्या परक्या घरातून आलेली आहे, पण पोटचा पोरगा बोलल्यावर सहन होत नाही बरं का म्हातारपणात बापाला. अरे पहारीना जसा घाव घेतो ना जमिनीत, तसा घाव काळजाला पडतो तुमच्या शब्दाचा. म्हाताऱ्या बापाच्या 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल. माझ्या दादांनो सांभाळा, टाकून बोलत जाऊ नका. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या. बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगळ जोडलेल. आले जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा. उधार पाधार कापड पोरांना न्यायचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा. बाप सदा मनात झुरायचा. लग्न लेकीच करेन डांगा डोंगा हुंड्यासाठी. शेत मळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. झालेली सेवा भोलेनाथाच्या चरणी समर्पित करून, माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून, ज्यांच्या निमित्तानं घडली परमात्मा करो परत मनुष्य शरीर भाऊंला मिळावं आणि साधू संताची, समाजाची आणि या महादेवाची सेवा परत त्यांच्या हातून घडावी अशी माऊली चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली